दिवसाची सुरुवात भगवंतापासून केलेली। नमस्कार सर्वांना। आता सकाळी सकाळी आम्ही या कामाला लागलो, कारण सफेदी झाली, पण हा जो पसारा पडलेला होता हाच आवरसावर करून ठेवायचा होता। सर्वात आधी इथले पूर्ण सामान उचलून तर हॉलमध्ये सेट केलं। आता सोपाही पडलेला होता म्हणून यालाही चांगल्या परी सेट करून घेतला आणि मग लागले थोडी पोरची सफाई करायला। आता वेळेवर आमच्या इथं सफेदीचं काम का बरं निघालं तर उद्या 8 एप्रिल 2026 म्हणजे रोज बुधवारला आमच्या तुमसरला सेवक संमेलन आहे आणि त्याच निमित्ताने एकतेचे जे हवन कार्य आहे ते आमच्या निवासस्थानी आहे, म्हणून वेळेवर आम्ही हॉलची सफाई काढली। म्हटलं आपल्या इथं एवढ्या खुशीचा दिवस आहे म्हणजे आपलं हवन कार्य आहे म्हणून आपण हे काम करून घेऊ। आता हे जे माझा फोटो होतो यांना मी मस्त यांच्या बर्थडेला गिफ्ट दिलेलं होतं आणि आता हीच फोटो भरपूर दिवसानंतर खाली निघाली होती, म्हणून म्हटलं हिला छान साफ करून घ्या आणि लावून द्या। म्हणजे ही फोटो यांच्या बर्थडेला मी यांना सरप्राईज दिलं होतं, कारण यांना माहीतच नव्हतं की मी ही फोटो फ्रेम केली म्हणून। आणि यांना जेव्हा ही फोटो दिसली तेव्हा भरपूर आवडली होती, कारण माझा उत्कर्ष, माझी आद्या आणि आम्ही माझ्या भावाच्या लग्नामधल्या ह्या फोटो काही होत्या त्या इथं लावून घेतल्या होत्या आणि कोणी पण आलं की त्यांना ह्या फोटो भरपूर आवडतात। आणि ही जी फ्रेम आहे हे फ्रेम खूप छान अशी केली आहे म्हणून सर्वांना ती आवडतेच। आता कामं तर आवरले पण भूक लागून गेली होती आम्हाला। आमचा चहाच नव्हता झाला, कारण सकाळी उठताच आम्ही या कामाला लागलो होतो, म्हणून इकडे छान मी चहा ठेवला आणि मग चहा तोच घेतलो दोघांनी। आता चहा तोच घेते वेळी थोडीशी मस्ती करून घेतली एका व्हिडिओमध्ये आणि एक व्हिडिओ बनवून घेतला। आता इकडे आज जेवणामध्ये मला आंब्याची आमटी बनवायची होती। आता भरपूर दिवस झाले, आता उन्हाळा तर आला पण मागच्या वर्षी पण मी बनवली नव्हती। उत्कर्षने मस्त आंबे आणले होते, म्हटलं चला आता आमटीच बनवून बघू आपण, आणि म्हटलं आमटी राहील तर जेवण खूप छान होईल। मस्त इकडे थोडंसं जिरा, मोहरी, गोडलिंबाच्या पत्त्या, हलका तिखट, नमक घालून मस्त हिला तडका लावली आणि गूळ घातली हिच्यामध्ये। आता हे तर झालं माझे कामं करता करता हे 3 कधी वाजून गेले समजूनच नाही आले। आणि हा 3च्या नंतर इकडे किचनचा पसारा बाकी होता, म्हणून म्हटलं आता किचन सुद्धा आवरून घ्यावा। हॉल न पोर्च तर आवरून झालेली होती, मी किचनच्या कामाला लागली, मस्त भांडे वगैरे सर्व करून घेतली। आता झाली माझी आंघोळ आणि मस्त छान फ्रेश होऊन रिलॅक्स बसली। असा होता माझा आजचा दिवस। आवडला का तुम्हाला सुद्धा? बाय सर्वांना, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये।